वळ्यात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे सोलापूरच्या जागेवरून शिवनिका संस्थानचे माजी विश्वस्त आणि श्री जगदंबा पतसंस्थेचे संस्थापक नामकर्ण आवारे आणि अशोक खरात यांच्यामध्ये प्रचंड वाद झाले होते अशीही भोंदू खरातच्या भक्त मंडळींमध्ये चर्चा होती। आवारे देखील जागा घेण्यासाठी इच्छुक होता, मात्र त्यानंतर खरात आणि आवारे यांच्यामध्ये वाद झाले आणि आवारे या व्यवहारात सहभागी झाले नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली। माहिती जाणून घ्यात प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, वाद नेमका कोणत्या कारणाने झालेला होता, पुढे त्या व्यवहाराचं काय झालं? ऋतुजा, आपण बघत आहोत की अशोक खरातची मालमत्तेचा शोध खरं तर सध्या एसआयटी असेल यासोबतच आता ईडीने देखील सर्व तपास हाती घेतलेला आहे। दरम्यान अशोक खरातच्या राज्यभरात खरं तर त्यांनी अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्याचं समोर येत आहे। आता देखील आपण बघितलं तर उत्तर सोलापूरमध्ये ही जागा जी आहे ती अशोक खरात आणि त्याची बायको कल्पना खरात यांच्या नावावरती आहे। दरम्यान जी काही माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानुसार काही वर्षांपूर्वी शिवनिका संस्थांचे जे माजी विश्वस्त होते यासोबतच जगदंबा पतसंस्थेचे संस्थापक नामकर्ण आवारे जे खरं तर स्वतः देखील आता वादात सापडले आहेत, त्यांची देखील पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। या नामकर्ण आवारे आणि अशोक खरात यांच्यामध्ये सोलापूरच्या जागेवरून प्रचंड वाद हे झाले होते अशी चर्चा भोंदू खरातच्या भक्त मंडळींमध्ये होती। आवारे देखील ही जागा घेण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यानंतर आवारे आणि खरातमध्ये वाद झाले आणि आवारे या व्यवहारामध्ये सहभागी झाले नाहीत अशी देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दरम्यान एकंदरीतच म्हणजे जे आवारे यांच्याकडून सांगण्यात हे आलेलं होतं की 2022 साली मी राजीनामा हा दिलेला होता, यासोबतच त्याच्या जगदंबा पतसंस्थेवरती देखील अशोक खरात हे खरं तर काही काळ चेअरमन देखील होते। त्यामुळे एकंदरीतच आवारे आणि खरातचं कनेक्शन असेल किंवा या आवारेने खरातला खरं तर सिद्ध पुरुष म्हणत त्याच्यावरती लिहिलेला भला मोठा 12 पानी लेख असेल, त्यामुळे खरातचं आणि आवारे यांचे जी कनेक्शन होते किंवा त्यांचे जे संबंध होते ते खरं तर चर्चेत होते। मात्र आता या सोलापूरची जागा ही समोर आली आणि या जागेवरून देखील आवारे आणि खरात यांच्यामध्ये प्रचंड वाद झाले होते। एक नवीन कनेक्शन यातून सुद्धा समोर आलेला आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।